अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटासा माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि मार्गदर्शन. त्या अगोदर कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. जर तुम्ही हा नंबर निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामीच्या नामस्मरणात आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, जशी संकटे येतात तसे संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात. निर्भय व्हा आणि आम्ही सांगतो त्याच मार्गाने जा. उगाच गुटमळू नका आणि वाटसुद्धा बदलू नका. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. तू पुढे चालत राहा. जे तुला पाहिजे आहे ते सर्व योग्य वेळ आली की तुला मिळणार. उठा आणि नव्याने तयारीला लागा. पुढील दिवस सोन्याने न्हाऊन जातील. स्वामी आज्ञेचे पालन करा, कारण जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामीचा खेळ सुरू होतो आणि नकळत तुमच्या समोर असा एक क्षण येतो ज्याची आशा सोडलं होतं तुम्ही. ते स्वप्न अचानक साकार होतं. जेवढं गमवले त्यापेक्षा जास्त मिळणार आहेत. आणखीन थोडं संयम ठेवा. लक्षात घ्या, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे स्वतःबद्दल काही बोलू नका. उत्तम करत राहा. लोक तुमचा परिचय देतील. स्वतःच्या पुण्यावरती विश्वास ठेवा. त्या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे येईल. लक्षात घ्या, जगात करोडो लोक आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही जन्माला आला आहात कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे, जे करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अडचण कितीही येऊ द्या, लक्षात ठेवायचं, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही. त्यामुळे वादळात दिवा लावण्याचं स्वप्न पाहत आहे. नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही. व्यर्थ गोष्टीचे कारणे न शोधत आहे ते परिणाम स्वीकारा. आणि लक्षात घ्या, माणसाने त्याच गोष्टी आठवणीत जास्त गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपलं भविष्य खराब होणार नाही याची सुद्धा विचार केला पाहिजे. अजून संपूर्ण जीवन पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आवरा. स्वामीची भक्ती सेवा करा. स्वामी सर्व काही ठीक करतो. मला माहीत आहे तुमची माणसं तुमच्या विरोधात गेले, पण तू खचू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्या बरोबर. अरे आमचा हात धरला आहे तर स्वप्न सत्यात येतील. कितीही वाईट वेळ आली तरीही इमानदारी सोडू नका. धन आलं तरी नीती सोडू नका. अधिकार आला तरी त्याचा गैरवापर करू नका. आणि क्रोध आला तर कोणाला अपशब्द बोलू नका. फक्त प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घ्या. लोकांना जरी समजत नसेल तरी स्वामींना सर्व समजतं याची जाणीव ठेवा. आणि जर तुम्हाला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचा आत्मपरीक्षण कर. बघ, तुझं उत्तर तुला भेटेल. आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस. पुन्हा नव्याने सुरुवात कर. नको सोसू आता दुःखाचे घाव. आम्ही जाणले
तुझ्या अंतरीचे भाव तू जिंकणार आहेस. या जीवनाचा डाव आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन. विश्वास आहे तुझं मी हाक ऐकण्यावर, असाच विश्वास ठेव. मनात परिस्थिती बदलेल क्षणात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. माहीत आहे सध्या त्रास थोडा जास्त आहे, पण उद्या भेटणारे यश सुद्धा खूप मोठं आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. हातातलं जरी गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. पण निसर्गाचा एक नियम आहे, जे पेराल तेच उगवणार. तसे तुमचं कर्मही तुम्हाला भोगावं लागणार. स्वामीचा हात पकडण्याऐवजी आपला हात स्वामीच्या हातात द्या. आपला हात चुकून सुटू शकतो, पण स्वामी आपला हात कधीही सोडणार नाहीत. वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होते, सकाळी उठल्यावर वनवास मिळाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व मनामध्ये बाळगू नका. आणि संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलतात. जेव्हा तुम्ही स्वामी समोर गुडघे टेकता तेव्हा तुमच्यासाठी स्वामी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. म्हणून आपल्या मुखात नित्य स्वामी नाम हृदयात सतत ठेवायचं आहे. आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे. अतूट विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित मिळेल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेलं कधीही चांगलं असतं. आयुष्याने येथून पुढे जर तुम्हाला काही वेगळा मार्ग दाखवला तर नक्की जा. तिथे कोणी नाही म्हणून घाबरू नका. गर्दीच्या मागे धावून काही होणार नाही. आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. सगळे तेच करतात म्हणून तुम्ही सुद्धा तेच करावं असं नाही. तुमचं पुढचं आयुष्य वेगळं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला घडवलं जात आहे. काही होणार नाही. उगाच कल्पनेमध्ये अडकू नका. निर्भय व्हा. माझ्या स्वामीवर विश्वास आहे. स्वामी नामावर विश्वास आहे. माझं चांगलंच होत आहे. आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाव घेतो, निरंतर कर्म करतो, तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना या घडतातच. स्वतःची वाट स्वतः बनवा. कारण इथे लोक वाट दाखवायला नाही, वाट लावायला बसलेत. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःचे एक वेगळी ओळख निर्माण करा. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. त्यामुळे अतिविचार करणं टाळा. मेल्यावर काय होतं माहीत नाही. जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही, कारण तो स्वामीचा योद्धा आहे, स्वामीचा बाळ आहे. आता मागे फिरायचं नाही. अरे सुख आल्यावर भरून जाऊ नका. दुःख आल्यावर कोसळून जाऊ नका. वादळ होऊन आयुष्यात नवा आदर उभा कर. हारलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अरे तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडं धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या अडचणीसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नको. सांग त्याला तुझ्यात धमक आहे अजून खूप काही करून दाखवण्याची. पडतोय पण घडतोय, रडतोय पण लढतोय. एकटा आहे पण कमजोर नाही. अपयश येते पण संघर्ष संपलं नाही. अंधार आहे आयुष्यात पण प्रकाशाची मशाल पेटवशील नक्की रस्ता.
अवघड आहे पण माघार घेऊ नकोस, कारण तू यशाच्या अगदी जवळ आला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.